जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करणार असल्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारकडून ग्रामीण आणि शहरी भागातील पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता सोडला जात होता आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडला जातो, परंतु महाराष्ट्रातील सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये देखील आता 3,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु हे पैसे नागरिकांच्या खात्यामध्ये जमा होत असताना पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना यामधून अपात्र ठरवण्यात आले। तुमच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेसाठी लाभ मिळणार नाही, पण जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात। गहू आणि तांदळासोबतच तुम्हाला 3,000 रुपयाची रोख रक्कम देखील दिली जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतात। अगदी त्याचप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाची रोख रक्कम ही जमा केली जाणार आहे। हे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होत असताना तुमचं रेशन कार्ड पात्र ठरणं महत्त्वाचं आहे, कारण गेल्या 24 तासामध्ये सरकारने एक असा नियम लागू केला की ज्यामुळे लाखो लोकांचं पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांचं नाव हे यादीमधून कट होऊ शकतं। त्यामुळे तुमचं नाव हे पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांच्या यादीमध्ये आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरलंय, कारण सरकारने शहरात राहणाऱ्या आणि गावखेड्यात राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सोडत असताना गहू आणि तांदळाच्या बदल्यामध्ये बोनस देण्याचा विचार केला होता, परंतु केंद्र सरकारने गहू आणि तांदूळ चालू ठेवून नागरिकांच्या खात्यामध्ये दर महिन्याला रक्कम जमा व्हावी यासाठी ही नवीन योजना काढली आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना पात्र ठरवण्यासाठी लक्षपूर्वक ऐका की 3 महत्त्वाच्या अटी कोणत्या लावल्या आहेत, ज्या तुम्ही पाळल्या नाही तर तुमचं घरातलं रेशन बंद होऊ शकतं। आणि जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही ग्रामीण भागात राहत असा किंवा शहरी भागात राहत असा, तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पण त्यासोबतच नागरिकांनो, जर तुमच्याकडून एक चूक झाली तर रेशन कार्ड देखील अपात्र होऊ शकतं। तुम्ही केलेली एक छोटीशी चूक तुमचं रेशन बंद करू शकतं। त्यासोबतच 3,000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाहीत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारने काल रात्री उशिरा जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अनेक नागरिकांना फायदा होणार आहे, पण एक कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 3,000 रुपये विसरावे लागतील। रेशन दुकानामध्ये धान्य मिळतं, परंतु आता 3,000 रुपये देखील तुम्हाला बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। मोठी योजना सरकारने जाहीर केली आहे। महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय, परंतु एका कागदपत्रात तुमचा फायदा ठरणार आहे। सरकारने गहू आणि तांदळासोबत अनेक गैरव्यवहार होत असताना पाहिले आहेत, त्यामुळेच आता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत असताना सरकार पूर्णपणे पडताळणी करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील रेशन कार्ड योजनेचा अवलंब केला होता। एक रेशन एक नेशन अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी देखील आता महाराष्ट्रातील नागरिकांसाठी 3,000 रुपयाची रोख रक्कम जाहीर केली आहे। अनेक गैरव्यवहार होऊ शकतात, म्हणून थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना नागरिकांची पात्रता ठरवत असताना 3 अटी लावण्यात आल्या आहेत। नागरिकांनो, जर तुम्हाला 3,000 रुपये मिळवायचे असतील तर पुढील 2 मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या 3 अटी लक्षपूर्वक ऐका, कारण 3,000 रुपये ही रक्कम दर महिन्याला बँक खात्यामध्ये सोडली जाणार आहे। एका कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत त्यावरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमची पडताळणी सरकारकडून केली जाणार आहे। त्याबरोबरच तुमच्या घरातील सदस्य जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील किंवा नमो शेतकरी योजना अथवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर लक्षपूर्वक ऐका की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जसं 1 नेशन 1 रेशन असं चालू केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये 3 अटी लावल्या आहेत। त्या अटींमध्ये पात्र ठरलेल्या नागरिकांना थेट 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळणार आहेत। आता तुम्ही विचार करत असाल की मुख्यमंत्री नेमके काय करणार आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी एक नवीन पोर्टल लॉन्च केले। त्यामध्ये आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना तुम्हाला कोणत्याही ऑफलाईन पद्धतीला सामोरं जावं लागणार नाहीये।
तुम्हाला कोणताही अर्ज भरावा लागणार नाहीये, फक्त तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असायला हवं. जर तुम्ही ग्रामीण भागातील नागरिक असाल, तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे, परंतु तुम्हाला कसा लाभ घ्यायचा हे माहीत नसेल, तर लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, आता जी रेशन कार्डवरती योजना चालू करण्यात आली आहे त्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज भरायचा नाहीये. फक्त लक्षपूर्वक ऐका की तुम्ही अटींमध्ये पात्र ठरला आहात का. जर पात्र ठरला असाल तर तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत, परंतु सरकार जेव्हा बोनस जाहीर करेल तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये अतिरिक्त बोनस देखील जमा होऊ शकतो. महागाई वाढल्यानंतर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील नागरिकांकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांच्या खात्यामध्ये वाढवून हप्ता देखील जमा होणार आहे. नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर सरकारने यासाठी एक नवीन GR जाहीर केलाय. सर्व रेशन कार्ड धारकांसाठी सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनो, आमच्या गावातील एक काका होते, त्यांनी वर्षानुवर्षे पिवळं रेशन कार्ड वापरलं होतं. त्यांना वाटलं होतं की सरकार खात्यामध्ये पैसे नक्कीच टाकेल, परंतु त्यांनी जेव्हा व्यवस्थित बघितलं, त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकत नाहीत, कारण त्यांचं रेशन कार्ड बंद झालं होतं. तुमच्यासोबतही असं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षपूर्वक समजून घ्या की त्या काकांनी कोणती चूक केली होती, कारण ती चूक आता महाराष्ट्रातील 90% रेशन कार्ड धारक करत आहेत. ती चूक म्हणजे आता सरकार कागद बघत नाही, तर सरकार तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने पडताळून पाहतं. त्यामुळे जर रेशन कार्डवरती योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं रेशन कार्ड हे सरकारच्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे का पाहावं लागेल. सरकारने 3 अटी लावलेल्या आहेत, त्या 3 अटी आपण सर्वात आधी जाणून घेऊया. त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्याकडून देखील ही चूक झाली आहे का. जर तुमच्याकडून ही चूक झाली नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 3 अटी समजून घेऊया. चला तर मग वळूया पहिल्या अटींकडे. यामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आहे. ही अट सर्वात कडक आहे, कारण सरकारने स्पष्ट सांगितलंय ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयाच्या वर आहे अशा नागरिकांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तरी देखील त्यांना 3,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही. पूर्वी तुम्ही फक्त ऐकलं होतं की इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरला असेल तर तुम्हाला रेशन कार्ड सोबत मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार नव्हता, परंतु आता जर तुमच्या नावावरती ट्रॅक्टर किंवा 4 चाकी गाडी असेल तरी देखील तुम्ही अपात्र ठरणार आहात. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी अट लावण्यात आली आहे, ती म्हणजे उत्पन्नाची. ज्या नागरिकांचं उत्पन्न कमी आहे अशाच नागरिकांना याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरी अट आहे ज्यामध्ये 70% लोक अपात्र ठरू शकतात, कारण इथे आमच्या गावातील एक काका होते, त्यांनी देखील रेशन कार्डवरती 5 नावं लिहिली होती, पण त्या 5ही जणांचं रेशन दुकानामध्ये जाऊन मशीनवरती ठसा दिला नव्हता, म्हणजेच त्यांनी EKYC प्रोसेस केली नव्हती. त्यामुळे त्यांचं रेशन हे बंद झालं होतं. तुम्ही देखील दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षपूर्वक ऐका की तुमचं बँक खातं हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरशी अनेबल आहे का. म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत कोणत्याही योजनेचे पैसे जमा होत असतील, मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असेल तर तुमचं बँक खातं हे तांत्रिकदृष्ट्या सबल आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही. तिसरी अट आहे ती नागरिकांच्या फायद्याची आहे. आता बातमी तुमच्या फायद्याची आहे, कारण नागरिकांच्या हितासाठी सरकारने अनेक नियम शिथिल केले आहेत. आधी नियम होता जर तुम्ही रेशन घेत नसाल तर तुमचं रेशन कार्ड रद्द व्हायचं, पण आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय की जे लोक कामानिमित्त बाहेरगावी आहेत, शहरी भागात राहतात, त्यांना पोर्टेबिलिटी कुठेही लाभ घेता येणार आहे. म्हणजेच तुमचं कार्ड गावी असेल आणि तुम्ही पुण्यात किंवा मुंबईमध्ये कामाला असाल तरीही तुम्ही तिथे नोंदणी करून 3,000 रुपये मिळवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला गावाच्या चक्रा मारण्याची गरज नाही. तुमच्या लाखो कष्टकरी मजुरांना आता मोठा आधार मिळणार आहे. मोदीजींचं 1 नेशन 1 रेशन कार्डचा हा सर्वात मोठा विजय ठरलाय. पण लक्षपूर्वक ऐका की अजूनही तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे 3,000 रुपयाची रक्कम हे एकाच वेळी तुम्हाला मिळणार आहे का 2 टप्प्यांमध्ये मिळणार आहे हे देखील जाणून घ्या, कारण तुम्हाला बोनस म्हणून अधिक रक्कम देखील मिळू शकते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.